श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 21 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आपण प्रत्येकजण काही ना काही सेवा या करणार आहेत. तसेच काही जण 21 दिवसांची सेवा देखील करतात. काहींना गुरुचरित्र पारायण देखील करायचं आहे. तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपण 11 दिवसांची स्वामी सेवा, दत्त सेवा कशी करावी याबद्दलचीच माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं. पण अशा वेळेस आपण स्वामी मार्ग जरूर वापरा की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील ही जी काही संकटे आहे ती नक्कीच कमी होतील. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते. पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. स्वामींवर आपली श्रद्धा व विश्वास हा अतूट असला पाहिजे. तर आपण कोणती सेवा करू शकतो? अगदी मी तुम्हाला साध्या आणि सोप्या सेवा सांगणार आहे की ज्या सहजपणे कोणीही करू शकतं. कारण की भरपूर वेळा महिलांना बाहेर जावं लागतं, ऑफिससाठी जावं लागतं किंवा पुरुषांना देखील बाहेर कामावरती जावं लागतं. मग आपल्याला सेवा करण्यासाठी वेळ मिळत नाही. घरामध्ये लहान बाळ असतं किंवा इतरही काही कामे असतात. तर पहिली सेवा म्हणजे सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे. कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो. आपण एखाद्या व्यक्तीला स्वामी सेवेत आणणे ही देखील खूप मोठी स्वामी सेवा आहे. अगदी तुम्हाला काहीच करणे शक्य होत नसेल ना तर ही छोटीशी स्वामी सेवा तुम्ही जरूर करा. एखाद्या व्यक्तीला तुम्ही स्वामी चरित्र सारामृत देऊ शकता किंवा अगदी गुरुचरित्र पारायण देखील देऊ शकता आणि त्या व्यक्तीने जर ते पठण केले तर त्याचा लाभ हा आपल्याला देखील मिळत असतो. त्यामुळे तुम्ही हे नक्कीच करू शकता. आता प्रत्येकालाच वाटते की गुरुचरित्र पारायण करावे, पण गुरुचरित्र पारायण करणे आपल्याच्याने शक्य होत नाही. मग त्यासाठी तुम्ही रोज एक श्लोकी गुरुचरित्र पठण करू शकता. एक श्लोकी गुरुचरित्र हा जो काही श्लोक आहे तो आपल्याला रोज 108 वेळा म्हणायचा आहे. अगदी तुम्हाला म्हणणे अवघड वाटत असेल पण तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. मग तुम्ही श्रवण केला तरी पण चालेल. फक्त एक काम करायचं आहे की जेव्हा पण आपल्याला हा श्लोक म्हणायचा आहे त्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. पण आपण जी काही सेवा करत असतो त्या सेवेला अग्निसाक्षी असतो असे म्हणतात. त्यामुळे कधीही कोणतीही सेवा करत असो प्रथम आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग ती सेवा आपण करायची आहे. अगदी तुम्ही मोबाईलवरती श्रवण करत असाल तरी पण तुम्ही हे काम करायचंच आहे. अगदी साधा आणि सोपा असा हा श्लोक आहे. ज्यांना 52 अध्यायी मोठे गुरुचरित्र वाचन त्याचे पारायण करणे शक्य होत नसेल त्यांनी निदान हा श्लोक तरी रोज मोठ्या श्रद्धेने मनापासून म्हणायचा आहे. आपण जर स्वामी महाराजांकडे एखादी गोष्ट मनापासून आणि तळमळीने मागितली तर ती स्वामी महाराज आपल्याला नक्कीच देत असतात. फक्त तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने पूजा सेवा करा आणि तुमची इच्छा देखील मनापासून मागा. बघा तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. फक्त ही सेवा करण्याच्या अगोदर आपण मंदिरामध्ये जायचं आहे. स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये, केंद्रामध्ये जाऊ शकता किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये गेला तरी पण चालेल. आपल्याला तिथे एक नारळ आणि खडीसाखर ठेवून यायची आहे. पण ते ठेवताना आपण स्वामी महाराजांना सांगायचे आहे की मी 11 दिवसांचा संकल्प करणार आहे. तसेच तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे. नारळ आणि खडीसाखर तुम्ही मंदिरामध्ये ठेवायचं आहे आणि नंतर तुम्ही 11 जुलैपासून ते 21 जुलैपर्यंत ही सेवा करू शकता. आता तुमच्याजवळ जर मंदिर नसेल, केंद्र नसेल तर काय करावे? तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर त्यांच्यासमोर तुम्ही नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे आणि जेव्हा पण तुम्ही मंदिरामध्ये, केंद्रामध्ये जाशाल तेव्हा आपल्याला तिथे हा नारळ ठेवून यायचा आहे.
तर एक श्लोकी गुरुचरित्र असे आहे की दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पीठापुरी, त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती, करंजग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला, भिलुवाडीची संगमा, तेथून मठ गणगापुरी, वसेवारी दिनांचे श्रमा. आता आपल्याला हा श्लोक अत्यंत श्रद्धेने म्हणायचा आहे. हा जो काही श्लोक आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा कमेंटमध्ये देखील तुम्हाला त्या श्लोकाची लिंक देईल. तिथून तुम्ही हा श्लोक श्रवण करू शकता. तर आता ही सेवा कोण करू शकतं? घरातील अगदी कोणतीही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल. ताई, दादा, आजी, आजोबा, तुमची मुलं देखील ही सेवा करू शकता. फक्त आपण जे काही 11 दिवस आहे त्या 11 दिवसांमध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आणि मगच ही सेवा करायची आहे. कारण की मांसाहार करून जर आपण सेवा केली तर ती सेवा स्वामी स्वीकारत नाही असे म्हणतात. आता त्यानंतर दुसरी सेवा आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत. आता ही सेवा भरपूर महिला पुरुष करत देखील आहे. कोणी स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय रोज पठण करतात, तर कोणी स्वामी चरित्र सारामृत अगदी 9 गुरुवार किंवा 11 गुरुवार देखील महिलांच्या सेवा चालू आहेत. तरी पण तुम्ही या सेवेमध्ये 11 दिवसांची स्वामी चरित्र सारामृतची सेवा करू शकता. अगदी रोज एक पारायण केले तर तुमचे 11 पारायण स्वामी चरित्र सारामृतचे होतील. पण तुम्हाला जर हे अवघड वाटत असतील तर तुम्ही दुसऱ्या सेवा देखील करू शकता. दुसरी सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्राची. स्वामी महाराजांचा तारक मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. प्रथम आपण देवापुढे बसायचं आहे. एक आसन घेऊन बसायचं आहे. देवापुढे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्या तांब्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपल्याला तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. तसेच तुम्ही एक अगरबत्ती देखील प्रज्वलित करायची आहे. हा तारक मंत्र 11 वेळा म्हणून झाल्यानंतर हे जे काही पाणी आहे ते आपण ग्रहण करायचं आहे. तसेच आपल्या घरातील व्यक्तींना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे. जी अगरबत्तीची राख होती त्यामधील थोडीशी राख आपल्याला त्या पाण्यामध्ये किंचित टाकायची आहे. ही राख टाकल्यामुळे स्वामी महाराजांचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो. तसेच हे जे काही पाणी आहे त्यामध्ये स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती बाधित असेल, आजारी असेल किंवा कोणाला काहीही अडचणी अडथळे असू दे, त्या व्यक्तीला आपण हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे. तसेच उरलेलं जे काही पाणी आहे ते आपल्याला आपल्या घरातील 4ही कोपऱ्यांमध्ये शिंपडायचं आहे. मग बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये हे पाणी शिंपडावं की ज्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. फक्त आपल्याला टॉयलेट व बाथरूमजवळ हे पाणी शिंपडायचं नाही. त्यानंतर आपण नामस्मरणाची देखील सेवा करू शकता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा